नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता। नाशिकच्या जागेवर महायुतीतील तिन्ही पक्षांची नजर होती। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील साताराची जागा या पक्षाने भाजपसाठी सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्या बदल्यात नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी जोर लावला होता। सुरुवातीला या जागेवर दावा सांगणाऱ्या भाजपनेही नंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी आपला दावा मागे घेतला। दरम्यानच्या काळात थेट अमित शहांनीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांना नाशिकची उमेदवारी मिळत असेल तर आपली काही हरकत नसल्याचे सांगितले। किंबहुना त्यांनीच छगन भुजबळ यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता। त्यावेळी नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची औपचारिकता घोषणा तेवढी बाकी होती, परंतु कुठेतरी कळ फिरली। नाशिकच्या जागेवर शिवसेनेने आपला दावा ठोकला आणि तो मान्य देखील करण्यात आला। छगन भुजबळ यांना हे नक्कीच अपमानास्पद वाटले असेल। नाशिकमधून आपल्या उमेदवारीला केवळ शिवसेनेचाच विरोध होता की आपल्याच पक्षातील काही लोकांनाही त्यांना उमेदवारी मिळू नये असं वाटत होतं, ही शंका देखील भुजबळ यांच्या मनात घर करून गेली। तिथूनच भुजबळांची वेगळे संकेत द्यायला सुरुवात झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत त्यांनी अनपेक्षित असा आक्रमक पवित्रा घेत आपल्याला 80 ते 90 जागा विधानसभेसाठी मिळायलाच हव्या असा आग्रह धरला। त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही या बैठकीत जागांच्या संदर्भात इतकी आक्रमक भूमिका घेतली नव्हती। त्याआधी मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या संदर्भातही त्यांनी युतीतील पक्षांना योग्य भूमिका घेण्याचे आवाहन करीत प्रत्येक गोष्टीसाठी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरणे योग्य नाही असं म्हटलं होतं। महापालिका तुमच्या ताब्यात, राज्य सरकार तुमचेच आणि तुम्ही इतरांना कसे जबाबदार धरता असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला होता। आताही जितेंद्र आव्हाड प्रकरणात त्यांनी अगदी उघडपणे जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करत त्यांच्या हातून अनावधानाने चूक घडली आणि त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली असे असताना त्यांच्या कृतीमागचा उद्देश समजून न घेता त्यांच्यावर टीका करणे योग्य नसल्याचे म्हटलं। शिवाय शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती मधील श्लोकांचा समावेश करू पाहणाऱ्या शिक्षण विभागावर आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवर त्यांनी टीका केली आहे। एकूणच छगन भुजबळ यांनी आपली पुढची राजकीय वाटचाल वेगळ्या दिशेने होऊ शकते याचे संकेत दिले आहेत असेच म्हणावे लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।